डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। धुळ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला। अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला। ही कारवाई शुक्रवारी 1:30 वाजेच्या सुमारास मौलवीगंज भागात घडली। जप्त केलेल्या गुटख्याचा साठा अंदाजे 10 ते 15 लाखांचा असण्याची शक्यता आहे। दुपारी उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम सुरू होतं। नाशिक येथील अन्न व औषध विभागाला धुळ्यातील मौलवीगंज भागातील एका दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच धुळ्यातील अन्न व औषध विभागाचे अधिकारी व आझाद नगर पोलिसांनी संयुक्तपणे जाऊन दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छापा टाकला। लपवून ठेवलेला विमल गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या गुटख्याचा माल 10 ते 15 लाखांचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे। ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, किशोर बाविस्कर, अरविंद राऊत, मंगेश भावसार, नाशिकचे अविनाश दाभाडे यांच्या पथकाने केली। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। नमस्कार, मी संदीप देवरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, धुळे। आज गुप्त वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वलीपुरा मौलवीगंज बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे। साधारण या ठिकाणी मिराज, रजनीगंधा, विमल, तसेच राजनिवास, डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासनाने विक्रीसह, वाहतुकीसह आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे। सदर मालाची मोजदाद चालू आहे आणि मोजदाद झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात येईल। तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू। सर, दुकानात आणि आता गोडाऊनमध्ये माल येथील सर्व माल मोजदाद आम्ही ताब्यात घेतो आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।